नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या 4थ्या मेरिट लिस्ट नंतर नेमकं जागा किती शिल्लक राहिल्या, आता त्या किती जागा शिल्लक आहेत आणि त्याच्यावर डिपेंड करणार आहे 5व्या मेरिट लिस्टचं सगळं भविष्य आणि कोणाला चान्स मिळणार आहे। लक्षात घ्या, आता त्या जागा कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला अंदाजे जागा 1000 ते 1500, फार तर फार 2000 पर्यंत शिल्लक आहेत। ठीक आहे, म्हणजे जीडीएस साधारणपणे 5व्या 6व्या मेरिट लिस्ट पर्यंत सगळा चॅप्टर क्लोज होऊन जाणार आहे। लक्षात घ्या, संधी तुम्हाला अगदी शेवटच्या 1 ते 2 मेरिट लिस्ट मध्ये पुढच्या आता येणाऱ्या आहे तिथून पुढे तुम्हाला नवीन जी काय भरती येईल जीडीएसची त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे। म्हणजे 2026 मध्ये आता जर पाहायचं झालं मित्रांनो, 5वी 5th अँड 6th मेरिट लिस्ट येण्याचे दाट चान्सेस आहेत। आता ते दाट चान्सेस काय आहेत असं का म्हणतो आपण, तर चला कॅटेगरी वाईज जागा पाहू। आता साधारणपणे महाराष्ट्र ऑल ओव्हर पॅन इंडिया 28,000 प्लस जागा होत्या जीडीएस ला या ठिकाणी 10वी बेस वरती। ठीक आहे, आता 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत पब्लिश झालेला आहे रिझल्ट। आता 5वी येणार तर काय येणार, तर हे बघा, ओपन कॅटेगरीला 4थ्या मेरिट लिस्टच्या नंतरचा जो डाटा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे तो 300 ते साधारणपणे 500 पर्यंत ओपन कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या असणार आहेत मित्रांनो। जर ओबीसी आलात तर ओपन नंतर ओबीसीच्या दुसऱ्या जागा या ठिकाणी असणार आहेत 150 ते 300 पर्यंत या ठिकाणी सर्वसाधारण, म्हणजे तुम्हाला आणखी स्कोप आहे। आता एससी कॅटेगरी जर पाहिलं तर 100 ते 200, म्हणजे ज्यांनी एससी कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे किंवा जे एससी कॅटेगरीचे आहेत तर त्यांना एक अराउंड 200 जागेसाठी अजून संधी मिळणार आहे या ठिकाणी। एसटी ला थोड्याशा कमी आहेत, कशापेक्षा एसटी ओबीसी ओपन ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज। ठीक आहे, एक अराउंड 150 पर्यंत या ठिकाणी। ईडब्ल्यूएस ला आणि एसटी ला जवळपास पाहायला गेलं तर सेमच असणार आहे, 80 ते 150च्या रेंज मध्ये। आता हा मिड रेंज आहे, ठीक आहे, प्लस मायनस यामध्ये थोडाफार होऊ शकतो। आता पीडब्ल्यूडीचं पाहायला गेलं तर या ठिकाणी 20 ते 50 जागा। आता तुम्ही म्हणाल इथं तर फारच कमी, ऑलरेडी पीडब्ल्यूडीला जागा कमीच होत्या आणि त्यानंतर त्यांचा कट ऑफ सुद्धा कमीच लागलेला होता। आता काही विद्यार्थी या ठिकाणी 70-80 वरती आहेत तरी पीडब्ल्यूडी वाले त्यांचं लागलेलं नाही, मग त्यांचे फॉर्म भरताना गडबड झाली असं समजून जायचं। ऑलरेडी 70-80 पर्यंत जर असाल तुम्ही तर लागायला पाहिजे। दुसरी गोष्ट, ओपन ओबीसी एससी एसटी ईडब्ल्यूएस या 3-4 बाकी उर्वरित कॅटेगरी मधले काही विद्यार्थी 90, 92 प्लस हे सुद्धा लागले नाही। सगळ्यात महत्वाचा तोच मुद्दा डिस्कस करायचा आहे, का लागले नाही तर लक्षात घ्या। तुम्हाला परत एकदा सांगतो, आता विद्यार्थ्यांनी ओपन असो या इकडे लास्ट पर्यंत पीडब्ल्यूडी असो, ठीक आहे, आता तुम्ही प्रेफरन्स दिलाय सपोज बीड डिस्ट्रिक्टला, ठीक आहे, बीड डिव्हिजनला तुम्ही प्रेफरन्स दिलाय। आता बीडचा कट ऑफ साधारणपणे 90-95 पर्यंत गेलेला आहे, ठीक आहे, मिड रेंज सांगत आहे 95-94 काही ठिकाणी हे आहे। तसंच मराठवाड्याचा परभणी, लातूर या ठिकाणी सुद्धा, तसंच नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा या ठिकाणी सुद्धा आपल्याला कट ऑफ जेवढा कमी म्हणजे जेवढा ड्रॉप होईल अशी अपेक्षा होती त्या सुद्धा ठिकाणी आपली थोडक्यात निराशाच झालेली। चंद्रपूरला सुद्धा मित्रांनो साधारणपणे ओपनचा कट ऑफ 89 ते 90च्या रेंज मध्ये आहे, हा 4थ्या मेरिट लिस्टचा आहे, लक्षात घ्या। हा जर पहिल्या मेरिट लिस्टचा असता कट ऑफ चंद्रपूरचा तर आता 4थ्या मेरिट लिस्ट पर्यंत नक्कीच 82 ते 85च्या रेंज मध्ये आला असता। कारण की काय होतंय, कट ऑफ काही केल्या खालीच जात नाहीये, ड्रॉप होतोय नक्कीच, 101% ड्रॉप होतोय, म्हणजे किती पासून 1% ते 5% पर्यंत सुद्धा ड्रॉप होतोय। परंतु जिथं आपली अपेक्षा होती या ठिकाणी कमी होईल, जसं की चंद्रपूर, विदर्भ साईडचे गडचिरोली या ठिकाणी कट ऑफ ड्रॉप होतोय, पण अगदीच अर्ध्या किंवा 1% ड्रॉप होतोय। मग का इथं विषय काय, तर या ठिकाणी आपल्याला वाटलं होतं नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण विषय काय झालाय, विदर्भ साईडच्या जिल्ह्यालाच मित्रांनो जास्त फॉर्म पडल्यामुळे कट ऑफ काही केल्या कमी होत नाहीये, म्हणून तिकडे चान्सेस आणि सिलेक्शन रेट सुद्धा या ठिकाणी टप चाललेले सध्या। या गोष्टी आहेत। मेन मुद्द्यावर जर यायचं झालं, आता चांगले पर्सेंटेज असून सुद्धा का सिलेक्शन नाही झालं, तर प्रेफरन्स दिलेल्या ज्या काही व्हेकंट डिव्हिजन्स आहेत त्या पूर्णपणे फुलफिल झालेल्या आहेत, हे पहिलं कारण असू शकतं। दुसरं, तुम्ही पहिली, दुसरी, तिसरी, 4थी मेरिट लिस्ट लागण्याची वाट पाहताय, परंतु काही विद्यार्थ्यांचं काय गडबड झालेले, फर्स्ट मेरिट लिस्टलाच जे काही तुमचे फॉर्म आहेत ते आउट झालेले आहेत, लक्षात घ्या। आता त्याच्यात चुका असतात, चुका कुठल्या,
फॉर्म भरताना चूक, नावात करेक्शन, डेट ऑफ बर्थ मध्ये मिसमॅच किंवा अजून वेगवेगळे रिझल्ट आहेत तुम्हाला याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं. ठीक आहे, जर फॉर्मच तुमचा रिजेक्ट झाला असला तर तुमचं 4th असो या 5th असो या 6th मेरिट लिस्ट असून तुमचे मार्क सुद्धा भरमसाठ असो, 100% का असं ना तुम्हाला नाव येणार आहे का नाही येणार, ह्या दोन गोष्टी झालेल्या आहेत विद्यार्थ्यापर्यंत. म्हणून एकतर त्यांनी काय करायचंय, सर्वप्रथम लक्ष द्यायचंय किंवा एकदा रिचेक करायचंय की तुमचं फॉर्म भरताना काही चूक झाली होती किंवा तुमच्या ज्या डिव्हिजनला तुम्ही प्रेफरन्स दिलाय त्या ठिकाणच्या सेकंड पोझिशन होती त्या भरल्या गेल्यात का, हे एकदा कन्फर्म करायचं आहे. कोणाला नसेल कन्फर्म करतायत तर मला कमेंट करा तुमचं डिव्हिजन आणि ते मी तुम्हाला तिथलं स्टेटस चेक करून लगेच तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी अजून 2 चान्सेस आहेत, 5वी आणि 6वी मेरिट लिस्ट येण्याचे सुद्धा स्ट्रॉंग चान्सेस आहेत. सो आता 5वी मेरिट लिस्ट कधी येईल, माफ करा थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे, 5वी मेरिट लिस्ट कधी येईल, आता हा साधारणपणे हाच महिना म्हणजे जून सध्या सुरू आहे, जून पूर्णपणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये चालला जाईल आणि जुलैच्या 8 ते 12 तारखेच्या रेंज मध्ये, जसं की आता हा 8 जूनला रिझल्ट लागला 4थी मेरिट लिस्ट, तसंच 1 महिन्याचा टाइम पिरियड कन्सिडर करून 5वी मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी 6व्या मेरिट लिस्ट पर्यंत 0.01% चान्सेस आहेत की तुमची 6वी नंतर 7वी मेरिट लिस्ट येईल. फार तर फार 6व्या पर्यंत कन्सिडर करा, तिथून पुढे जीडीएस 2026 पूर्णपणे क्लोज होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा गोष्टी आहेत. आशा करतो की तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम.